यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल 28 तारखेला येण्याची शक्यता आहे. डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्ड झाल्याची माहिती. अजितदादाचा जो दुर्दैवी अपघात झालेला आहे त्याचं नेमकं कारण काय याचा सर्व माहिती 28 तारखेमध्ये येण्याची शक्यता आहे. निश्चित आपण या अपघात की घात या संदर्भामध्ये तो जो अहवाल येईल त्याच्यानंतर भाष्य करणं योग्य राहील. अनेकांनी अनेक आरोप केलेले आहेत, अनेकांच्या अनेक शंका आहेत. या शंकेचं निरसन फक्त तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळेल असं एकंदरीत आताचं चित्र आहे. रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी आता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा केली. रोहित पवारच्या जर जीविताला धोका असेल तर त्यांनी सुद्धा मागणी केली पाहिजे, परंतु ही मागणी मान्य करण्यासाठी एक कमिटी शासनातर्फे एक असते नियुक्त केलेली असते. ती कमिटी त्याच्यावर निर्णय घेते. त्यांचा यंत्रणेमार्फत जर असं त्यांना वाटलं की यांच्या जीविताला धोका आहे तर निश्चित त्यांना हे संरक्षण दिले जाईल आणि त्या संरक्षण देण्यामध्ये कोणाचाही काही विरोध असण्याचं काही कारण सुद्धा नाही. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनवर बोलताना गणेश नाईक असं माहिती महाराष्ट्रातील लोकांना आता गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करा. गणेश नाईक हा कोणत्या नेमकं काय चाललंय त्याचं ना तेच कळत नाहीये. कोणत्या खात्याचे मंत्री आहेत ते माहित नाहीत. खात्यासंदर्भात एखादं चांगलं विधान त्यांच्याकडून कधी ऐकलेलं नाही. कधी ते मुंबईवर बोलतात, कधी ठाण्यावर बोलतात, कधी आणखीन काही भ्रष्टाचारावर बोलतात. आता ते गुजरातवर बोलायला लागले. एक दिवस हे गणेश नाईक ह्या भाजप सरकारला अडचण जरूर आणेल. सर, भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाने जे एक आदेश काढले, भाजपच्या महापौर पदासाठी नगरसेवकांनी तेथे मतदान करावं आणि उपमहापौर पदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करावं. हे असे आदेश कोणी काढलेत, काय झालं तिथलचं स्थानिक राजकारण काय याबद्दल आता सखोल माहिती नसल्यामुळं लोकल राजकारणामध्ये हे काय ट्विस्ट यायला लागलेलं आहे. हे याला कारण काय हे थोडं शोधावं लागतं. पण आपण बघतो काँग्रेस आणि भाजप एकमेकांच्या विरोधात असताना भाजपच्या महापौर पदाला उमेदवाराला मतदान करा असं काँग्रेसने. आता कोण कुणाशी युती करेल याचा आता सध्याच्या राजकारणामध्ये काही नियम राहिलेला नाही. कधी काय घडेल याच्याबद्दल बोलता येत नाही, परंतु अधिकृतपणे जेव्हा हे सगळ्या युत्या होतील त्या टायमाला त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील. शरद पवार जे ते राज्यसभेवर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जाण्याची शक्यता. पवार साहेब आता राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ, त्यांना काँग्रेसने किंवा उभाटाने दिला जर पाठिंबा असेल तर निश्चित ते राज्यसभेवर जातील. आता त्यांनी जावं की न जावं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, म्हणून त्याच्यावर आम्ही भाष्य करणं हे योग्य नाही. सर, सोलापूरच्या माढ्यात एखाद्या घटना समोर आली. अन्न व औषध प्रशासनाच्या महिला अधिकाऱ्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. गुटख्यावरच्या कारवाई करतात. गुटखाचा धंदा करणारे हे जे लोक आहेत हे सगळ्यात खतरनाक लोक आहेत. हे खऱ्या अर्थानं गुंडेगिरी सांभाळतात, पोसतात आणि हे 2 नंबरचे धंदे करण्यावाले हे माफिया आहेत ऍक्च्युअली. आणि असे लोक कुणाच्याही जीवाची पर्वा करत नाही. वाळू माफिया तसेच आहेत आणि हे ड्रग्स माफिया तसेच आहेत. म्हणून आता यांच्यावर मोक्कासारखीच कारवाई आता प्रत्येक वेळेला ही सरकारने केली पाहिजे. सर, माहिती अशी होती की राज्यसभेसाठी शरद पवार यांचं नाव मागे आहे आणि ठाकरे शिवसेना आता मोर्चे बांध करताना पाहिलं. म्हणून सांगितलं की शरद पवारांनी जावं की नाही जावं याच्यावर आता काँग्रेस आणि उभाटाच्या लोकांच्या मताची किती गरज आहे हे एकदा पाहावं लागेल. ते कुणाला कसा पाठिंबा देत आहेत. आता उभाटा जर स्वतःच उमेदवार उभं करत असेल तर त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ, त्यांना काही आवश्यकता आहे की नाही, हे सगळी वजाबागी बेरीज जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत उमेदवार कोण असणार आहे याबद्दलची थोडी शंका उपस्थित होती. आदित्य ठाकरे म्हणतात ही जागा आमची आहे, सध्या तरी आमचीच आहे, संख्याबळानुसार आमची जागा म्हणतात. ती गेल्या वेळेला होती, परंतु आताच त्यांचं संख्याबळ जर पाहिलं तर त्या मानानं त्यांना आता इतरांचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता आहे. आणि जर त्यांनी घेतला नाही तर ते स्वबळावर त्यांची जागा येण्याची शक्यता कमी आहे. आमदार सुनील शेळके म्हणतात की भारतीय जनता पार्टीने अशा जे काही निवडणूक झाली यामध्ये ईव्हीएम हॅक करण्यासाठी 25 ते 30 लाख रुपये दिले होते. निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक पक्षाचा जो पराभूत असतो तो ईव्हीएम वर, पैसे वाटण्यावर, दादागिरी करण्यावर, अशा गोष्टीवर भर देऊन ही निवडणूक कशी चुकीची झाली हे सांगायचा प्रयत्न करत असतो. परंतु एकदा निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला जो काही कायदेशीर मार्ग आहे तो मार्ग आहे कोर्ट. आणि मग कोर्टात जाऊन या संदर्भामध्ये जर पुरावे दिले तर त्याच्यावर खऱ्या अर्थानं तुम्हाला न्याय मिळेल. फक्त बोलणे आणि नंतर काही काळानंतर गप बसणे हा जो
प्रॅक्टिसचा भाग झालेला आहे. त्याला जास्त महत्व आता राजकारणामध्ये उरलेलं नाही. अजित पवार जिवंत असताना तुम्ही कसे वागले हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. अशी टीका जी आहे ते विखे पाटलांनी रोहित पवार यांच्यावर केली आणि अपघाताचं राजकारण करू नये असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला. विखे पाटलांनी त्यांच्यावर रोहित पवारवर जे केलेली टीका आहे ती वैयक्तिक टीका आहे. त्यांनी काय म्हणून केली असावी यावर आता भाष्य करणं योग्य नाही. परंतु अजितदादा गेल्याचं दुःख बाजूला सारून एकमेकावर टीका करणं हे योग्य नाही. मंत्रालयातील लाखोर प्रकरणी नरहरी झिरवळ यांचे खाजगी सचिव रामदास गाडे यांना कार्यमुक्त करण्यात आले. निश्चित आहे, मंत्रालयामध्ये असे अनेक अधिकारी आहेत. अनेक अधिकाऱ्याच्या चर्चा होत असतात. वर्षानुवर्ष मंत्रालयात बसून राहणं हा अधिकाऱ्यांचा एक प्रकारे छंद झालेला आहे, किंवा मंत्रालयामध्ये बसून आम्ही राज्यकारभार करतो अशी त्यांची भावना झालेली आहे. म्हणून हे सगळं भ्रष्टाचाराचे प्रकरण जे आहे ते तर समोर येत चाललेले आहेत. मला वाटतं सरकारने, मुख्यमंत्री साहेब निश्चित त्याची दखल यांनी घेतली असावी आणि ज्यांना अनेक वर्ष या मंत्रालयात झालेली त्या सर्वांना या मंत्रालयाच्या बाहेर जो पण काढत नाही तोपर्यंत ही जी काही लागलेली कीड आहे ही थांबणार नाही. म्हणून मला वाटतं या अधिवेशनावर त्या सगळ्या लाचखोर प्रकरणावर सुद्धा चर्चा होईल आणि मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांवर सुद्धा चर्चा होईल. म्हणून आता कठोर निर्णय घ्यायची भूमिका ही मुख्यमंत्री साहेब घेतील अशी निश्चित आम्हाला खात्री आहे. पुण्यात शिवजयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले विद्यापीठात अमोल कोल्हेंचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं, मात्र त्याला विरोध करण्यात आला. ते असं व्याख्यान करायला कुणाला विरोध करणं हे योग्य नाही. शिवाजी महाराजांवर जर कोणी कोणताही वक्ता जर बोलत असेल तर कोणत्या पक्षाचा, पार्टीचा हे न पाहता किंवा कोणत्या जातीचं हे न पाहता जर तो शिवचरित्रावर किंवा तो बाबासाहेब आंबेडकरांवर, महात्मा फुलेंवर, कोणत्याही महापुरुषावर जर व्याख्यान देत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे हे प्रदेश अध्यक्ष झाले असेल असे रोहित पवार. आता जर तरच्या या सगळ्या भूमिकेला काही अर्थ नाहीये. आता विलिनीकरण होतं की नाही हे पाहावं लागेल आणि मला वाटतं ती प्रक्रिया आता दुसरं दिसत ते आता ते विलिनीकरण होणार नाही असंच एकंदरीत चित्र आहे.